नमस्कार, मी अशोक कोळी आपणासमोर ह्या मंदिराची कल्पना मांडतो। हे मंदिर जे आहे की ही जागा आम्ही 1977 साली गावाला कमी पडते म्हणून आम्ही जागा घेतली। त्यावेळी माझी आई आणि आजी यांनी असे ठरवले की आपल्याला गावाची जागा छोटी पडते आणि आपल्याकडे भरपूर उरड आणि आमची फॅमिलीही मोठी होती, त्यामुळे मोठी जागा घ्यायची ठरली। त्यामुळे आम्हाला ही 4 एकर जागा 1977 साली 7,000 रुपयाला मिळाली। त्यावेळी असं ठरलं की आपण थोडं या ठिकाणी छोटंसं घर बांधूया। मग घर बांधण्यासाठी ज्यावेळेला पाया खोदत असताना त्या ठिकाणी माझ्या कामगारांना गणपतीची बांधलेली मूर्ती उजव्या सोन्याची रिद्धी-सिद्धी सगळं भेटली। त्यामुळं आमच्या आईनं ते काम थांबवलं आणि गावातील प्रतिष्ठित लोक म्हणाले की आपण याविषयी गावातील ज्येष्ठ ब्राह्मणांचा सल्ला घेऊ। त्यावेळी ब्राह्मणांनी असा सल्ला दिला की ह्या ठिकाणी घर न बांधता तुम्ही दुसऱ्या ठिकाणी घर बांधावे आणि त्या ठिकाणी पूजा अर्चा करावी। परंतु त्याच रात्री आमच्या आईला असाच दृष्टांत झाला की मी तुझ्या जागेत आलेलो आहे आणि तू माझ्यासाठी खूप भक्ती करते माझी, तर तू माझी सेवा कर, मी तुला आशीर्वाद देतो। त्यामुळे माझ्या आईने आणि आजीने असे ठरवले की ह्या ठिकाणी आपण आपल्याकडे जे स्त्रीधन आहे आणि जी थोडीभूत पुंजी आहे त्यातून आपण गणपतीचं लहानसं मंदिर बांधू। त्यामुळे त्यांनी हे मंदिराचं बांधकाम चालू केलं। माझी आजी अगोदर 2005 मध्ये 2007 वारली। तदनंतर ह्या कार्याची धुरा माझी आई श्रीमती पारुबाई भगवान कोळी यांच्यावर आली। परंतु माझ्या वडिलांचं निधन 2009-10ला झालं। त्यामुळे माझी आई खचून गेली। मग ती म्हणाली की माझं काही खरं नाही अशोक, आता जर काही माझं काही झालं तर तू या मंदिर पूर्णत्वास न्यावं की जेणेकरून आपल्या कुटुंबाचा उद्धार होईल। तोपर्यंत माझी आई 2094-95 पर्यंत माझी आई हे कार्य काम करत होती। तिला तिच्या शेतीतून मिळणारं उत्पन्न, तिचं हटणारं स्त्रीधन, त्यानंतर ह्या कामाचं धुरा माझ्याकडे आली। तर मी असा विचार केला की यांनी एवढं मोठं काम केलेलं आहे, मग आपण हे काम पूर्णत्वात का नेऊ नये। हे काम करत असताना सुद्धा आम्हाला अनेक आर्थिक अडचणी आल्या, वेगवेगळे त्रास भोगावे लागले। तर हे करत असताना मी गणपतीचा धावा करायचो। गणपती म्हणायचे की तू काम चालू ठेव, तुला काही होणार नाही। त्याप्रमाणे हे काम आजपर्यंत हळूहळू 2024 पूर्णत्वास आलेलं आहे। त्यामुळे ह्या गणपतीची प्राणप्रतिष्ठा आम्ही अशी करायची ठरवलं। हे ठरलं असताना गावातील लोकांना ही कल्पना आवडली तर त्या ह्या सर्व गावकऱ्यांनी ही कल्पना उचलून धरली आणि याचा मोठा उत्सव करायचे ठरवले। तर हा उत्सव 12, 13, 14 फेब्रुवारी 2024 रोजी होत आहे। आणि ह्या उत्सवास निमंत्रित म्हणून विश्व हिंदू परिषदेचे दादा महाराज वेदक आणि प्रतिदेव बोराडे महाराज हे येत आहेत। बोराडे महाराज, दादा महाराज वेदक आणि गावकऱ्याच्या मदतीने ह्या मंदिराची प्राणप्रतिष्ठा होत आहे। आणि ह्या मंदिराची प्राणप्रतिष्ठा होत असताना या ठिकाणी मुख्य मूर्ती रिद्धी-सिद्धी विनायक महागणपती बरोबर इतर देवी देवतांच्या आणि आमच्या ह्या मंगळवेढा ह्या पवित्र संतभूमीत होऊन गेलेल्या 51 साधू संतांच्या मूर्त्याची प्राणप्रतिष्ठा होत आहे। जेणेकरून सर्व जाती धर्माचे संत आल्यामुळे समाजात जातीय सलोखा राहावा आणि प्रत्येकाला हे मंदिर आपलंसं वाटावं आणि ह्या मंदिरात येणाऱ्या प्रत्येक गणेश भक्तास, भाविकास त्यांच्या मनाला शांती लाभून त्यांची कार्य सुकर व्हावी ही या मंदिर बांधण्या पाठीमागची कल्पना। आता ह्या मंदिराची प्राणप्रतिष्ठा 12, 13 आणि 14 फेब्रुवारी 2024 होत आहे। हे मंदिर ही होत असताना मला असं वाटतं की मी जे 40 वर्ष तपश्चर्या केली, मी, माझी आई, माझी आजी आणि इतर अनेक गणेश भक्तांनी दिलेल्या मतीमुळे हे कार्य पूर्ण झालं। आणि हे मंदिर मी आज सर्वांना लोकार्पण करत आहे की जेणेकरून इथे येणाऱ्या प्रत्येकाच्या मनोकामना पूर्ण व्हाव्या, त्यांच्या मनाला शांती लावावी ही केवळ ही माझी इच्छा आहे। मंगळवेढा शहराच्या विकासामध्ये, मंगळवेढा शहराच्या पूर्ण जडणघडणीमध्ये या मंदिराचं पुढच्या काळात भविष्यात मोठं योगदान राहणार आहे।
तरी या कार्यक्रमाची पूर्वतयारी म्हणजे या कार्यक्रमा दिवशी त्या दिवशी 3 दिवस कुठले कुठले उपक्रम इथं चालणार आहेत, पूजा विधी कुणाच्या हातनं होणार आहेत, काय काय होणार आहे? तर हे मंदिराचे जे 3 दिवसाचे उपक्रम जे आहेत, तर ह्या कार्यक्रमास मुंबई विठ्ठल रुक्मिणी वेद पाठशाळा याचे आचार्य श्री प्रसाद जोशी गुरुजी व ऋषिकेश जोशी गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिराची मंदिरातील मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे. आणि ह्या कार्यक्रमास आशीर्वाद देण्यासाठी विश्व हिंदू परिषदेचे सत्संग प्रमुख दादासाहेब वेदक आणि प्रतिदेव तुकाराम महाराज संस्थान केज बीड येथील बोराडे शास्त्री येत आहेत व यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिराची प्राणप्रतिष्ठा होते. मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेनंतर मंदिराला लागून राज्यातून विविध म्हणजे पंढरपूरला येणारे भाविक भक्त, राज्यातून येणारे भाविक भक्त यांच्यासाठी या ठिकाणी भक्तनिवास आणि भक्तनिवासाबरोबर प्रत्येक भक्ताला ह्या ठिकाणी भोजनाचा लाभ होणार आहे. त्याचबरोबर ह्या ठिकाणी तेलंगणातील शिंगणूर गायीची जोपासना आणि त्याचं पालनपोषण केलं जाणार आहे. त्याचबरोबर आमच्या भागातील गरीब व हुशार विद्यार्थ्यांसाठी 5 ते 10 विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन म्हणजे दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाचा खर्च ही मंदिर संस्था उभारणार. उच्चारणे कार्यक्रमाची पत्रिका मंगळवेढ्यातील घराघरात तसेच मंगळवेढ्यातील तालुक्यातील घराघरात पोचलेली आहे आणि बऱ्याच जणांनी ह्या मंदिराचा व्हिडिओ त्यांच्या याच्यावरती अपलोड करून यूट्यूब, फेसबुक वेगवेगळ्या ठिकाणी टाकला आहे. आणि आम्ही मंदिर श्री रिद्धिसिद्धी महागणपती मंदिर समितीच्या माध्यमातून पेपरमध्ये, TV मध्ये याचं प्रसारण करत आहोत की जेणेकरून या ठिकाणी भाविक भक्तांना येऊन गणपतीच्या दर्शनाचा लाभ व्हावा आणि या महायोगाचा लाभ व्हावा अशी आमची इच्छा आहे. ह्या मंदिराची संकल्पना अशी आहे की कोणार्कला असलेलं सूर्य मंदिर त्याची मूळ संकल्पना प्रतिकृती मनात घेऊन किंवा ती संकल्पना मनात घेऊन अशी संकल्पना केली आहे की गणपती सिद्धिविनायक महागणपती रथावर आरूढ होऊन शिवशंकराला भेटायला चाललेले आहेत. तर हा जो रथ आहे तो पायाखालचे मंदिराच्या खालचे सर्व गजराज गणपतीला ओढत नेत आहेत. त्याच्या आजूबाजूला गणपतीचा रथ ओढत नेत आहेत. त्याच्या आजूबाजूला असलेल्या नर्तकी देव नर्तकी नाचत आहेत आणि त्याच्या बाजूला 151 मूषकराज वेगवेगळ्या प्रकारची वाद्य वाजवत हा रथ पुढे घेऊन जात आहेत आणि समोरच्या बाजूला इंद्र मूषकराज आणि सूर्य मूषकराज यांचं स्वागत करत आहेत. अशी ही कल्पना है. मोहनलाल सोमपुरा, मुंडारा, राजस्थान से हूँ. ये शिल्पकार मंदिर के शिल्पकार हूँ और ये काम मैं 84 में मैं यहाँ मंगलवेढ़ा में आया और पुलिस साहब का हमारा पहचान मुंबई से हुआ. तो ये बोले हमारे गांव में छोटा सा मंदिर बना है गणपति का. तो फिर मैं यहाँ आया, मंदिर जगह देखा, सर्वे किया. फिर 85 से मैं काम चालू किया यहाँ से मेरे को कम से कम 40 साल हो गए मंगलवेढ़ा में. इनके माता जी तो वो आए, इनके हाथ से जमीन पाया, मुहूर्त करवाया. फिर काम धीरे धीरे चालू रहता और लोग देने वाले भी आ गए. हमारे मकराना जो राजस्थान के भी लोग आते थे, बोले ये आप गणपति का इतना अच्छा मंदिर बना है, हमारी तरफ से ये सहयोग लो, इतना पत्थर ले लो, ये ले लो. तो वो थोड़ा ऐसा करते करते बढ़ते गया. फिर काम छोटा सा मंदिर का किया. फिर बाद में धीरे धीरे टप्पे टप्पे जैसे देने वाले भी मिल गए, तो पत्थर देने वाले भी मिले, कोई लोग सलाह देने वाले भी मिले. तो काम धीरे धीरे बढ़ते बढ़ते इतना बढ़ गया. तो गांव में कम से कम 40 साल हो गए और इतना सुंदर भव्य और इतना अभी तैयार हुआ तो इतना मन में प्रसन्नता और उत्साह हो रहा है कि ज़िंदगी का जो 40 साल तो तपस्या यहाँ किया वो मेरे को बहुत अच्छी अनुभव होती है भगवान का. और ये गणपति का योग है, उनका जो था बैठने का, उन्होंने सब ये हमको बुद्धि दिया
और उन्होंने जो करना था वो सब अपने हिसाब से सब धीरे 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 करके बढ़ा दिए। मंदिर के लिए जो यूज हुआ है, हाँ। मार्बल है, पत्थर है, क्या है वो, और उसकी कारीगरी जो रेखावट आपने बनाई है उसके बारे में कुछ बताइए। हाँ, ये सब मकराना संगमरमर मार्बल है। ये राजस्थान से मकराना से लाया हुआ है, संगमरमर मार्बल है। ये इतने इसकी क्वालिटी बहुत अच्छी रहती है, इनकी उम्र भी 1000 साल उम्र रहती है। ये मकराना पत्थर तो इसमें सब बना हुआ है। बनाते ना, ये नागर शैली का होता है। शिल्प शास्त्र के हिसाब से पूरा विधि विधान के हिसाब से हम मंदिर बनाते हैं, शिल्प शास्त्र के हिसाब से। उसमें कोई कमी नहीं रहती है। उससे क्या होता है कि जो बनाने वाले का भला होता है, करने वाले का होता है, और जो दर्शन करने आते हैं भगवान सबका भला करते हो। इसके इसे विधि विधान से हम मंदिर तैयार करते हैं।